नमस्कार. मी पूजा तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये ज्या महिला हाऊसवाईफ आहेत किंवा होम मेकर्स आहे तुम्ही आणि काहीतरी करू इच्छित आहे, पण लहान मुलांमुळे किंवा तुमचं लग्न झालं आहे, घराच्या सगळ्या जबाबदाऱ्या तुमच्यावर येऊन पडल्यात, त्याच्यामुळे ज्या काही गोष्टी आहे घरचं सगळं तुम्हालाच हँडल करावं लागतं व तुम्ही बाहेर जाऊन काही करू शकत नाही, तर घरी बसल्या तुम्ही काय काय करू शकता तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पाहत राहा, म्हणजे तुम्हाला नक्कीच कळेल. तर वळूया आजच्या टॉपिककडे, म्हणजे टिफिनचे डबे. जर तुम्हाला उत्तम प्रकारे स्वयंपाक येत असेल, ऑफकोर्स सगळ्यांना येत असेल, कारण आपण गृहिणी आहोत आणि आपल्याला सगळ्यात पहिली जी गोष्ट आपण शिकतो म्हणजे आईकडून आपल्या, तर ते म्हणजे स्वयंपाक सगळ्यांना येतोच. तर आपण टिफिनचे डबे हे करू शकता, देऊ शकता. सुरुवात 1-2 डब्यांपासून करायची, कारण सिटीमध्ये ना प्रत्येकाला घरगुती जेवणाचं हे असेल, म्हणजे सगळ्यांना हॉटेलमध्ये जाऊन जेवायला आवडत नाही. भरपूर लोक जे बाहेर आहेत घरापासून त्यांना ना घरचं आणि शुद्ध चांगलं जेवण पाहिजे असतं. म्हणजे ते जास्त करून याच्याकरून ज्या मेस असतात, घरगुती मेस असतात, त्यांच्याकडे वळले जातात. तर तोही एक चांगला सोर्स आहे जिथे तुम्ही चांगल्या प्रकारे इन्कम करू शकता. स्टार्टिंगला 1-2 डबे ठेवा. जर तुमचा बिझनेस हा चांगलाच चालला, त्याला तुक्का लागला चांगला, तर तो खूप मोठा होऊ शकतो आणि तुम्ही नंतर मोठी आपली मेस सुरू करू शकतात. तर त्याच्यावर अशी बोर्ड 1-2 बनवून ठेवा, म्हणजे इथे शुद्ध जेवण भेटेल किंवा इथे घरगुती प्रकारचे जेवण मिळेल, असं 1-2 बॅनर्स लावा. म्हणजे सुरुवात तुम्ही 1-2 डब्यांपासून करा, जे तुमच्या ओळखीचे आहे किंवा तुमच्या शेजारी राहतात त्यांची, म्हणजे ते जॉब करतात किंवा दोघंही नवरा बायको जॉब करतात, काही गोष्टींमुळे ते घरी राहू शकत नाही. तर या गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये डबे वगैरे देऊन, पहिली गोष्ट ही म्हणजे तुमचं जेवण उत्तम पाहिजे. तुमच्या कोणतंही काम करताना त्याचं 100% तुमचे द्या, तो काम नक्कीच एक दिवस यशस्वी होतो. हे मी काही गोष्टी अनुभवू शिकल्या. तर नक्कीच तुम्ही डब्यांचाही व्यवसाय सुरू करू शकतात. हे एक चांगलं सोर्स आहे. मार्ग आहे स्टिचिंग. जर तुम्हाला चांगल्या प्रकारे ब्लाऊज वगैरे शिवता येत असेल किंवा तुम्ही थोडं जरी शिकला असाल, तर त्याच्यावर तुम्ही तेही मोबाईलवर बघून तुम्ही खूप साऱ्या गोष्टी हँडल करू शकता किंवा 1-2 महिन्याचा क्लास केला तर भरपूर गोष्टी आपण त्याच्यातून शिकू शकतो. फक्त ब्लाऊज नाही आहे, तर त्याच्यात तुम्ही लहान मुलींचे ड्रेसेस, घागरे, लेहंगे, ह्या सगळ्या गोष्टी, नवीन नवीन डिझायनर ड्रेसेस, तर हे सगळे तुम्ही डिझाईन करू शकता. फक्त ब्लाऊज आणि ड्रेस याच्यासाठी आता स्टिचिंग हा मार्ग राहिला नाही. खूप साऱ्या फॅशन डिझायनिंगचे कोर्सेस आहेत, ते करू शकतात आणि घरी बसून तुम्ही सगळं तुमचं आवरून, सगळं तुमच्या डोळ्यासमोर बघून, तुमचं घरातलं कुठंही इकडे तिकडे काम न करता तुम्ही सगळ्या गोष्टी मॅनेज करून ह्या मार्गातून पण चांगल्या प्रकारे उत्तम पैसा मिळू शकतात. म्हणजे तुम्ही तर फक्त लेडीज नाही, जेंट्सही हा व्यवसाय नक्की करू शकतात. जसं मी मेसचं सांगितलं, तेही लेडीज आणि जेंट्स दोन्ही करू शकता. आणि हाही जो हे आहे, याच्यावरून कसं होतं माहिती आहे का, असं मी म्हणत नाही की तुम्ही कदाचित म्हणजे तुमचं करायची गरज पडत नसेल, तुमच्या घरात खूप पैसा आहे, सगळं आहे, पण ते कोणाचं आहे, कुठेतरी मनाला असतो ना, आपला इगो कुठेतरी हट होतो की हे माझ्या मिस्टरांचं आहे, हे माझ्या वडिलांचं आहे, हे माझ्या सासऱ्याचं आहे, हे माझ्या भाऊचं आहे, मग माझं स्वतःचं काय आणि कधी होणार आहे. तर ह्या गोष्टी प्रत्येक लेडीजने आपल्या मनात घेतल्या पाहिजे. स्वावलंबी व्हायला शिका, म्हणजे प्रत्येक गोष्ट दुसऱ्याच्या याच्यावर न राहता आपलं कधी काय होईल हे आपल्याला माहीत नाही, पण आपल्यासाठीही आपलं फ्युचर सिक्युअर करण्यासाठी आपण काही गोष्टी केल्या पाहिजेत. त्याच्यातलेच ह्या गोष्टी आहे मी तुमच्याबरोबर शेअर करते. ज्या महिला घरी बसून काही करत नाही, म्हणजे तुम्ही अशा प्रकारे, जशी आता मी व्हिडिओ टाकते, तर तुम्ही जर व्हिडिओ बघताय तर तुम्हाला कदाचित तुमचा तो वेळ असेल, कदाचित तेवढा वेळ तुम्ही वाया घालवताय. आपण काय करतो माहिती आहे का, थोडंसं घरातलं आवरलं की एकतर TV, मोबाईल किंवा बाहेर जाऊन लेडीजशी गप्पा मारणं. तर ह्या लेडीजशी गॉसिप करणं कुठेतरी थांबवलं पाहिजे. असं मी कधी विचार केलाय का, जेव्हा आपण लेडीजचा ग्रुप असतो आपला किंवा शाळेच्या समोर जेव्हा लेडीज आपल्या मुलांना घ्यायला येतात, तो ग्रुप किंवा आपण एकमेकींनी बनवलेला असंच आपण जेव्हा भेटतो, कधी विचार केलाय का तुम्ही की तुम्ही काही कामाचं कधी म्हणजे एकमेकींना बोलताना जास्त बघितलं नसेल. हिनं ही साडी घेतली, तिनं ते घेतलं, तिनं हे केलं ते केलं, तिचं असं झालं, ह्या गोष्टींमध्ये आपण, ह्या गॉसिप करण्यामध्ये आपण खूप सारा वेळ आपला
वाया घालवत आहोत. तर ह्या गोष्टी न करता मी असं म्हणत नाही की बोलूच नका, बोला. तुमची फ्रेंड्स आहेत तेही फ्रेंडशिप जपणं ही खूप महत्त्वाचं आहे. फ्रेंडशिप जपणं ही महत्त्वाचं असतंच, पण काही गोष्टी दुसऱ्याही असतात ज्या आपण कधी कधी एकमेकींना सांगितलं पाहिजे की हे कोर्स कर किंवा पुढे हे शिकून बघ, हे करून बघ. एकमेकींना प्रोत्साहन द्या, मागं खिचू नका. आपण एक जर पुढे गेली तर आपण तिला म्हणतो की ती अशी करते, ती तशी करते, तिच्याबद्दल वाईट काही बोलण्यापेक्षा तुम्ही स्वतः करून बघा. तिच्यात क्वालिटी आहे, तिच्यात ती करू शकते, तर आपण का करू शकत नाही हाही विचार करायचा कधी कधी. आणि जर कोणी पुढे जात आहे तर तिला ऑफकोर्स सपोर्ट करायचं. आणि ह्या गोष्टी आपण टाळाव्या, म्हणजे उगाच बोलणं, फोनवर रिकामं कोणातरी बोलत बसणं, या गोष्टी कुठेतरी आपण टाळल्या पाहिजे. खरंच तुम्हाला काही सजेशनची गरज आहे किंवा तुम्ही मनातून खचून गेलाय, तुम्हाला कोणाला बोलल्याने तुमचं मन हलकं होतं, तर अशा लोकांना नक्की बोला आणि अशा लोकांना तुमच्या दुःख सांगा जे खरंच तुम्हाला हे करतात, समजून घेता आणि तुम्हाला एक चांगलं मार्ग ते दाखवतात. अशाच लोकांसोबत आपले प्रॉब्लेम ही सांगा त्यांना, ते नक्की सॉल्व्ह करतील. पुढची ही जी हे आहे आपण घरी बसल्या करू शकतो ते म्हणजे पार्लरचं. तर तुम्ही म्हणणार त्याच्यासाठी एक जागा लागते, सेटअप लागतो, म्हणजे पार्लरसाठी आपण व्यवस्थित अरेंज करावा लागतो. तर काहीच गरज नाही आहे. तुम्ही चांगल्या प्रकारे ब्युटिशियनचा कोर्स करा, त्याच्यानंतर तुम्ही घरी जाऊन त्यांना रेडी करून देण्यास मदत करू शकता किंवा ऑर्डर घेऊ शकता की मी तुमच्या घरी येऊन तुम्हाला चांगल्या प्रकारे तुमचा मेकअप करून देईल, तुमची हेअरस्टाईल करून देईल, तुम्हाला छानपैकी तयार करून देईल. तर तुम्ही जर त्यांच्या घरी जाल तर उलट त्यांचं येण्या जाण्याचा खर्च वाचेल आणि ते मग पुढे चालून ते असंच म्हणणार तुम्हालाच ऑर्डर देणार. तर तुम्ही छानपैकी एक दोन कोर्स करून ठेवा, म्हणजे भविष्यात कधीही तुम्ही असं होणार नाही की तुम्हाला काही येत नाही आणि तुम्ही स्वतःचाही छान मेकअप करू शकता. आजकाल फक्त लग्नामध्ये नाही, लग्न सीझनमध्ये नाही, तर कोणत्याही फंक्शनसाठी लेडीज तयार होण्यासाठी ब्युटी पार्लर हे करतात, जातातच ब्युटी पार्लरला. तर तुम्ही साधी साडी जरी त्यांना घालून दिली ना, तुम्हाला दुसरं काही नाही तर मेकअपचं, हेअरस्टाईलचं आणि साडी तुम्हाला व्यवस्थित घालायला जमत असेल दुसऱ्याला, तर खूप साऱ्या गोष्टी तुम्ही याच्यातूनही करू शकता. स्टार्टिंगला ह्याच्यापासून सुरुवात करा, बेसिकपासून सुरुवात करा, नंतर ॲडव्हान्सकडे वळा. तर खूप साऱ्या गोष्टी आहेत, याच्यात तुमचे काही दिवस जातील, पण नक्की तुम्ही सेल्फ डिपेंडेड व्हाल आणि खूप साऱ्या गोष्टी तुम्ही याच्यातून शिकाल आणि दुसऱ्यांनाही शिकवाल. जास्त जर तुमचं पुढं ब्युटिशियनचं तुम्ही मोठं कोर्सेस केले तर तुम्ही दुसऱ्यांनाही क्लासेस त्यांच्या घेऊ शकता. खूप साऱ्या गोष्टी आहे जे याच्यातूनही तुम्ही एक चांगला मार्ग आहे ब्युटी पार्लर किंवा एक ॲज अ ब्युटिशियन म्हणून तुम्ही खूप साऱ्या गोष्टी आणि खूप पैसा तुम्ही याच्यातूनही मिळवू शकता. तर वळूया दुसऱ्या टॉपिककडे. मार्ग आहे पैसे कमवण्याचा किंवा काहीतरी इन्कम करण्याचा. तर ती एक गोष्ट आहे, म्हणजे तुमचं जर चांगलं शिक्षण झालं आहे, तुम्ही जर चांगलं बोलू शकता, तुमच्यात नॉलेज आहे त्या गोष्टींचा, तर तुम्ही ट्युशन्स घेऊ शकता. तुमची तशी जर तुमचा हे झालेलं आहे तुमचं शिक्षण, तर तुम्ही ऑफकोर्स तुम्ही हे घेऊ शकता, ट्युशन्स घेऊ शकता. जास्त मोठे नाही, जर तुम्हाला तेवढ्या लेवलचा अभ्यास जरी नसेल तुमचा झालेला, तर तुम्ही 4थीपर्यंतच्या मुलांचा अभ्यास घेऊ शकता, कारण आपण ते बुक्स इझिली हँडल करू शकतो. तर तुम्ही 4थीपर्यंतच्या पहिलीपासून किंवा नर्सरीपासून, प्ले ग्रुपपासून मुलांचे हे पण घेऊ शकता, क्लासेस घेऊ शकता. तेही चांगले मार्ग आहे. त्याच्याबरोबर तुम्ही तुमच्या स्वतःच्या मुलांनाही पण शिकवू शकता. ही पण एक छान पर्याय आहे ज्याच्यातून तुम्ही 4 पैसे कमवू शकता. गोष्ट म्हणजे आता छोट्या छोट्या गिरण्या येतात बघा तुम्ही पिठाच्या, तर तुम्ही ती गिरण म्हणजे घरी आणून शेजारी बाजाऱ्यांना सांगा की मी अशा प्रकारे दळून देईल. बाहेर जो रेट आहे दळण्याचा त्याच्यापेक्षा किमान 1 रुपये तुम्ही स्टार्टिंगला कमी घ्या. तुमच्याकडे जास्त कस्टमर यायला लागले तेव्हा तुम्ही जो नॉर्मल बाहेर जो घेतात त्याचप्रमाणे तुम्ही दळून द्या, त्याच रेटमध्ये सगळ्यांना. तर तेही एक चांगला मार्ग आहे. वेगवेगळ्या प्रकारची पिठं, डाळी बनवून जर तुम्ही दिल्या किंवा शेवया वगैरे त्याचीही गिरण असते. ह्या गोष्टीही याच्यातून तुम्ही खूप सारा पैसा इन्कम करू शकता आणि ते पण घरी बसल्या. पुढचा एक मार्ग आहे की तुम्ही आता दिवाळी येत आहे तर तुम्ही फराळाच्या गोष्टी म्हणजे चकल्या, चिवडा, परत करंज्या ह्या गोष्टी तुम्ही बनवून
ते पॉकेट करून म्हणजे व्यवस्थित पॅकिंग करून तुम्ही एखाद्या मोठ्या सेलरकडे नेऊन त्यांना प्रोव्हाइड करू शकता किंवा त्यांना देऊन हे करू शकता, इन्कम मिळू शकता. किंवा तुमचं जर ओळखीचं भरपूर मोठं ग्रुप असेल, तुम्ही भरपूर लोकांना सिटीमध्ये ओळखताय, तर ते तुम्ही हे करू शकता. तसंच एक पेज बनवू शकता इन्स्टावर, फेसबुकवर किंवा यूट्यूबवर. तर तशा प्रकारे जर तुम्ही ऑनलाईन हे केलं तर नक्कीच त्याच्यातून तुम्ही खूप सारा पैसा मिळवू शकता. आणि भरपूर प्रकारचे पिठं असतात जे तुम्हाला म्हणजे लोकांना हवे असतात, त्या पिठांची पॅकिंग करून तुम्ही दिली तर तेही एक छान मार्ग आहे ज्याच्यातून तुम्ही घरी बसल्या पैसे कमवू शकता. ची गोष्ट आणि सगळ्या लेडीजची जिव्हाळ्याची गोष्ट ती म्हणजे साड्या किंवा ड्रेसेस. हेही तुम्ही एकदम बल्कमध्ये आणून म्हणजे स्टार्टिंगला तुम्ही एक एक डझन 12-12चा जो हे असतो बंच ते आणून तुम्ही काही गोष्टी विकू शकता घरी आणून, जशा की साड्या, पर्कस, ड्रेस, नाईटीज, प्लाझो, अशा प्रकारे भरपूर काही गोष्टी असतात लेडीजच्या, ड्रेसेस. तर तुम्ही त्या आणून म्हणजे घरी ठेवून किंवा तुमच्या ग्रुपवर टाकून की मी अशा प्रकारे देते, त्याच्यावर जी मार्जिन असेल त्याच्यापेक्षा तुम्ही थोडंसं वाढवून दिलं तर स्टार्टिंगला तसं होईल. म्हणजे तुमच्याकडे येतील लोक आणि थोडीशी कमी हे लावा. जर समजा तुम्ही जर ड्रेस 200ला आणलाय, म्हणजे साधा ड्रेस म्हणते मी, एखादा टॉप तुम्ही 200ला आणलाय तर त्याच्यावर फक्त 220 असं मार्जिन टाका. म्हणजे स्टार्टिंगला कस्टमर गोळा होऊ द्या. जर तुमचं भरपूर प्रकारे म्हणजे हे झालं, तुमचं माहीत पडलं लोकांना की तुम्ही छान प्रकारे ड्रेसेस वगैरे देतात, तर बाजू न जातात मग नंतर एकदा ज्यांनी तुमच्याकडून घेतलंय ते परत तुमच्याकडेच येईल. आणि घेताना थोडीशी क्वालिटी चांगली घ्या. पहिले घेण्यास लोक हे करतील, मग नंतर एकदा तुमची क्वांटिटीपेक्षा क्वालिटीकडे जास्त वळा. म्हणजे क्वालिटी चांगली असली की प्रत्येक कस्टमर हे तुमच्याकडे परत नक्कीच येईल. तर कपड्यांचाही बिझनेस, कपड्यांचा व्यवसाय, एखादी बुटीक तुम्ही ओपन करू शकता. तेही एक उत्तम मार्ग आहे पैसे कमवण्याचा, ते पण घरी बसल्या. स्टार्टिंगला तुम्ही घरात हे करू शकता. नंतर जर घरच्यांना माहीत पडला ना तुमच्यात करण्याचा जिद्द आहे किंवा तुम्ही करू शकता, तर तेही तुम्हाला सपोर्ट करतील आणि नंतर तुम्ही एखादी बुटीक वगैरे पण ओपन करू शकतात. तर हा एक मार्ग आहे जो तुम्ही घरी बसल्या करू शकता. आणि तुम्हालाही याच्यातून काही वेगळं आयडियाज असतील तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवू शकतात. एक सोर्स आहे म्हणजे तुम्हाला जर चांगल्या प्रकारे मेहंदी वगैरे काढता येत असेल ना, किंवा तुम्ही सिम्पलही काढत असेल तर तुम्ही थोड्यापैकी त्याच्यात हे करण्याची गरज आहे. त्याच्यात जास्त पैसा पण जात नाही आणि साधा तुम्ही 10 दिवसाचा 12 दिवसाचा कोर्स जरी केला तर त्याच्यातून तुम्ही छान ब्रायडल मेहंदी काढू शकता. आणि घरी जाऊन तुम्ही एखाद्याला म्हणजे मेहंदीची ऑर्डर काय दररोजच नसतात, एखाद दिवशी तुम्ही तुमचे मुलं जरी असतील तर कोणाकडे सोडून जाऊ शकतात. 1-2 ऑर्डर्स तुम्ही महिन्यातून 1-2 ऑर्डर जरी आल्या तुम्हाला तर तुम्ही खूप छानपैकी मेहंदीचा पण तो पण एक बिझनेस स्टार्ट करू शकतात. म्हणजे ब्रायडल मेहंदी काढून मिळेल अशा प्रकारे बॅनर्स वगैरे लावा. आणि ऑनलाईनही तसं टाका की मी छानपैकी मेहंदी तुम्हाला काढून मिळेल. तुम्हाला माहीत नाही आता ब्रायडल मेहंदीचे प्राईज आहे, म्हणजे मेहंदी 2 हातांवर मेहंदी नवरीची काढायला म्हटलं की 5-6 हजार रुपये घेतात. आणि तीच जर तुम्हाला आली तर 1 महिन्यात तुम्हाला 10,000 रुपये आले. 2 ऑर्डर्स तुम्ही घेतल्या की खूप सारा होतो. 10,000 म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. पैशापेक्षा ते तुम्ही स्वतः केलं याच्याकडे जास्त लक्ष देतात लोक. छान केलं. तर आज माझी तब्येत थोडी खराब आहे तर तुम्ही ते आवाज वेगळा येत असेल तर अवॉइड करा आणि मी जे सांगण्याचा प्रयत्न करते त्याच्याकडे जास्त वळा. होते काही मार्ग ज्याच्या तुम्ही छान इन्कम तुम्ही मिळवू शकता, ते पण घरी बसल्या आणि मुलांना पण सगळ्यांना हँडल करून तुम्ही या गोष्टी करू शकता. तर माझ्याकडून काही राहिलं असेल किंवा माझ्याकडून काही चुकलं असेल तर तसं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. आज माझी तब्येत खराब आहे त्याच्यामुळे आवाज घसा बसलाय माझा, तर घसा बसलाय तरी मी बोलते तुमच्याशी, कारण मला ह्या गोष्टी तुम्हाला माझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगायच्या होत्या. तुम्ही घरी बसून काहीच करत नाही हे गिल्ट तुमच्या मनात असेल तर ह्या गोष्टी नक्कीच करा. याच्यातून एखादी गोष्ट जरी एखादीला येत असेल आणि हा व्हिडिओ बघून एखादी जरी काहीतरी सुरू केलं तिनं तर माझ्या ह्या व्हिडिओचं सार्थक होईल असं मी समजेल. आणि आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप सारं धन्यवाद. परत भेटूया आपण एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय, धन्यवाद.